दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख डॉक्टर असलेले सुश्रुत घैसास यांनी काल मृत महिलेच्या नातेवाईकाकडून 10 लाख रुपयांची मागणी केली होती आणि या मागणीमुळे त्या कुटुंबाला पैसे न भरता आल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता। याबद्दलचाच संताप म्हणून आज भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सुश्रुत घैसास यांचे वडील दिलीप घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे। याविषयी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधला। आपण पाहूया। मंगेशकर रुग्णालयाचे मॅनेजमेंट विभागाचे सुश्रुत घैसास यांचे वडील दिलीप घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड भाजपने केलेली आहे। माझ्या समेत काकू आहेत। काकू, काय झालं नेमका 3 वाजता प्रकार? कोण आले होते आणि कशा पद्धतीने तोडफोड झाली? आता लेडीज होत्या, 7-8 लेडीज होत्या आणि जेंट्स होते। ते आले, मला विचारलं त्यांनी, म्हणजे सुश्रुत सर इथे असतात का? सुश्रुत घैसास म्हणलं ते इथं नसतात, त्यांच्या वडिलांचा आणि त्यांचा काही संबंध नाही म्हणलं। सुश्रुत सर आज जवळजवळ 7-8 वर्ष झाले इथे नसतात म्हणलं। ते आले, त्यांनी डायरेक्ट आत गेले, तोडफोड करायला सुरुवात केली। किती महिला होत्या एकूण? एकूण जवळजवळ 15 मुली, 15 बायका, 15-20 असतील आणि जेंट्स मुलं तुमच्यासारखी होती 10-12 तरी मुलं, सगळे मिळून 20-25 जण होते। त्यावेळेस पेशंट वगैरे आतमध्ये? पेशंटवर कोणी नव्हतं। ओपीडी दुपारचं ओपीडीच नसतंच कोण, दुपारची ओपीडी रोजच बंद असते। जे सुश्रुत घैसास आहेत त्यांचा आणि दिलीप रावांचा संबंध नाही? नाही। आता मी 15 वर्ष झाली काम करते, त्यांचा सुश्रुत सरांचा त्यांचा काही संबंध नाही। तोडफोड झाली। आपण पाहिलं की या रुग्णालयाच्या मावशी ज्या आहेत त्यांनी आपली बाजू मांडलेली की या ठिकाणी सुश्रुत आणि दिलीप घैसास यांचा संबंध नाही, तरी सुद्धा त्यांच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।